विद्यार्थी मित्रांनो, काल परवाच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबरला या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये विचारलेले गणिताचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर ही प्रश्नपत्रिका जशीच्या तशी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आता या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. हा खूप महत्त्वाचा पेपर आहे, कारण याच्यापेक्षा मोठी परीक्षा महाराष्ट्र शासन घेत नाही. ही महाराष्ट्र शासनाची राजपत्रित नागरी सेवा परीक्षा आहे. जसं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये UPSC परीक्षा असते, तशीच परीक्षा महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रित नागरी सेवा परीक्षा म्हणून घेत असते. तर MPSC मध्ये 2 पेपर असतात CSATचे. तर पहिला पेपर हा GK वर आधारित असतो आणि दुसरा पेपर गणित आणि तुमचे पॅसेज वगैरे उतारे वगैरे यांच्यावर असतो. तर 51 पासून तर 73 पर्यंत हे एकूण 23 ते 24 प्रश्न हे गणित रिजनिंग या भागावर आधारित असतात. तर हा पेपर आज आपण सोडवणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ शेअर करत चला आपल्या मित्रमंडळींना, जेणेकरून त्यांना पण याची माहिती होईल. तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आज आपला पहिला प्रश्न घेणार आहोत. चला, 5 भाऊ आणि 3 बहिणीपैकी 1 बहीण आणि 2 भाऊ अशी 3 सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती प्रकारे करता येऊ शकते? तर हा प्रश्न कॉम्बिनेशनचा आहे. तर या कॉम्बिनेशनमध्ये काय करायचं आहे, 5 भावामधून 2 भाऊ निवडायचे आहे. बरोबर आहे. इथे 5 भाऊ दिलेले आहे, इथं 2 भाऊ दिलेले आहे. तर 5 भावामधून 2 भाऊ कसे निवडतात? 5C2 पद्धतीने. ठीक आहे. आणि 3 बहिणीमधून काय करायचं आहे, 1 बहीण निवडायची आहे. तर 3C1 पद्धतीने ती निवडता येईल. आणि म्हटलेला आहे, आणि शब्द आला तर इथे काय करायचं, गुणाकार. आणि किंवा आला तर काय करायचं, बेरीज करायचं. ठीक आहे. तर 5C2 पद्धतीने करायचं आहे, तर इथे काय करावं लागेल, 5 आणि 4चा गुणाकार करावा लागेल. इथे 2 असल्यामुळे 5 नंतरची संख्या घ्याव्या लागेल आपल्याला, म्हणजे 5 आणि 4चा गुणाकार होईल. आणि इथे 2 असल्यामुळे 2 नंतरची संख्या 2 आणि 1. ठीक आहे. आता इथे खाली किती आहे, 1 आहे, म्हणून एकदाच वरती 3 लिहावं लागेल आणि इथे खाली 1च राहील. बरोबर आहे. अशा प्रकारे बे दुने 4 म्हणजे 5 दुने 10 आणि 3 गुणिला 3, 10 गुणिला 3 म्हणजे इथे किती आलं उत्तर, 30. अशा प्रकारे हे 5 भाऊ आणि 3 बहिणीपैकी 3 बहिणीपैकी 1 बहीण आणि 2 भाऊ 30 प्रकारे घेता येऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते, म्हणजे 30 प्रकारे घेता येऊ शकते. ठीक आहे. तर हे उदाहरण या ठिकाणी आपण सोडवलेलं आहे. तर याच्यात काय करायचं आहे, जसं हे 5C2 दिलेलं आहे. आता 5C2 दिलेलं आहे, तर काय करायचं, 5 नंतरची संख्या लिहायची. इथे 2 आले पाहिजे, म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. म्हणजे 5 नंतरची संख्या एकदा 1 घ्यायची आणि 2 नंतरची 1 घ्यायची. ठीक आहे. यांचा गुणाकार केला तर याचं उत्तर किती येते, 5 दुने 10, म्हणजे 5 दुने 10 येईल इथे. ठीक आहे. आणि इथे 3C1 असलं तर काय करायचं, C1चं काय करायचं, इथे 3 वरती घ्यायचं आणि 1 खाली घ्यायचं. 3C1चं उत्तर 3च येते. ठीक आहे. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आता पुढच्या उदाहरणाला आपण सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, युक्तिवाद आणि प्रतिवाद सादर करण्यासाठी प्रेरक निबंधामध्ये कोणता संस्थात्मक नमुना वापरला जातो? कोणता संस्थात्मक नमुना वापरला जातो? तर समस्या आणि उपाय हा संस्थात्मक नमुना युक्तिवाद आणि प्रतिवाद सादर करण्यासाठी प्रेरक निबंधामध्ये वापरला जातो. तर ॲक्च्युली हा प्रश्न गणिताचा नाहीच आहे, परंतु आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे, म्हणून आपण याला सॉल्व्ह करून सांगितलं. ठीक आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. तर या ठिकाणी बघा,
नंतरचा प्रश्न दिलेला आहे, बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईशी संबंधित करारात उरलेल्या दिवसात काम पुरे झाले नाही तर विशिष्ट दंडाची तरतूद पुढील प्रमाणे केलेली आहे. पहिल्या दिवसासाठी 250 रुपये, दुसऱ्या दिवसासाठी 310 रुपये, तिसऱ्या दिवसासाठी 370 रुपये. याप्रमाणे जर ठेकेदाराने 6,960 रुपये दंड भरला तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस काढा. तर हा आहे एपीचा प्रश्न आहे. एपी म्हणजे अल्जेब्रिक प्रोग्रेशन. अल्जेब्रिक प्रोग्रेशनच्या प्रश्नामध्ये काय असते, त्याचे एक सूत्र असते, SN बरोबर N/2 2A प्लस N-1 इंटू D, हे याचं सूत्र आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये SN म्हणजे काय, शेवटची रक्कम, त्यांनी ठेकेदाराने जी रक्कम दिली त्यांना म्हणजे सगळ्यांची बेरीज, ही झालं 6,960 रुपये. SN म्हणजे सगळ्यांची बेरीज. आता आपल्याला काय काढायचं, Nची व्हॅल्यू काढायची. N जसेचा तसं राहील. 2 इंटू 1, 1 म्हणजे ए म्हणजे काय, ए म्हणजे पहिली राशी किती होती पहिल्या दिवशी दिलेली, 250 रुपये, म्हणजे 250 येईल. ठीक आहे. प्लस N-1, N-1 म्हणजे किती होईल, जसेच्या तसे N-1 लिहायचे. आता डिफरन्स कितीचे आहे इथे, 310 मधून 250 वजा करा तरी 60 येतात, 370 मधून 310 वजा करा तरी 60 येतात, म्हणजे डिफरन्स झाला 60चा. तर याला कसं सॉल्व करता येईल, आता इकडे 6,960 जसेच्या तसे लिहायचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर N/2 जसेच्या तसे लिहायचे. त्याच्यानंतर हे 2 गुणिला 250 म्हणजे किती झाले, 500, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे काय होईल मग, प्लस 60 गुणिला N म्हणजे किती, 60 N, आणि 60 वजाचं चिन्ह मधात आहे, वजाचं चिन्ह लिहायचं, आणि नंतर काय 60 गुणिला 1 म्हणजे 60, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे आपण सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर काय होईल, 6,960 बरोबर N/2, आणि हे 500मधून 60 वजा केले तर किती येतात, 440, आणि इकडे काय येतं मग 60 N, 440 आणि 60 N आलं. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी काय करू, ऑप्शनमधून जाऊ. तर ऑप्शनमधून जाता वेळेस काय करायचं, हे बघा 11 आणि 13, 11 जर यांच्या ठिकाणी असेल तर काय होईल, उत्तर फ्रॅक्शनमध्ये येईल. आपल्याला उत्तर फ्रॅक्शनमध्ये पाहिजे का, नाही. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय घ्यावं लागेल, 10 किंवा 12 घ्यावं लागेल. आता 10 घेतले तर बघा 10 भागीला 2 म्हणजे इथे किती आले, 5, आणि इथे किती आलं मग 440, आणि इकडे किती आहे मग 60 गुणिला 5 म्हणजे 60 गुणिला 10 म्हणजे 600. तर हे 600 आणि हे 440 गुणिला 5 म्हणजे किती झाले, 1040 गुणिला 5. तर एवढं उत्तर येईल का, नाही येणार. म्हणून आपण काय करू, इथे 12 घेऊ. 12ने जर इथे ठेवलं तर काय होईल, इथे 6 येईल, 12 भागीला 2 म्हणजे 6 येईल, बरोबर आहे. इथे 440 जसेच्या तसे, प्लस 60 गुणिला 12 म्हणजे किती आलं, 720, 720 आणि 440 म्हणजे किती होतात, 760, 1160, 1160 गुणिला 6 केलं तर उत्तर किती येईल, 6960 येईल. म्हणजे ही जी कंडिशन आहे ती फक्त 12ने आपण पूर्ण करू शकतो, म्हणून याचं उत्तर किती येईल, 12 येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सॉल्व केलेलं आहे. तर याच्यामध्ये उत्तर किती आलं आहे, 12 आलेलं आहे. ठीक आहे. चला, तर पुढच्या उदाहरणाकडे आपण वळूया. स्थानिक टपरीवर आईस्क्रीम खरेदी करताना मीना व मधू नेहमीच भिन्न चवीचे एक असे 2 गोळे घेतात. टपरीवर चॉकलेट, कॉफी, लिची, आंबा, बदाम, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला हे स्वाद उपलब्ध आहेत. म्हणजे किती झाले, 1 2 3 4 5 6 7, एकूण किती आहेत, 7 आहेत. ठीक आहे. तर काय म्हटलंय, मीना बदाम खात नाही. बदाम खात नाही म्हणजे हिच्या मीनाकडे किती राहिले, आता मीनाकडे किती राहिले, 6 राहिले. ठीक आहे. 7 पैकी मीनाकडे 6 राहिले.
आणि हे काय मधू मधू, तर मधू काय खात नाही मग, मधू चॉकलेट आणि कॉफी खात नाही, म्हणजे हिच्याकडे किती राहिले 5 राहिले. ठीक आहे, याच्याकडे 5 ऑप्शन आहे, हिच्याकडे 6 ऑप्शन आहे. तर बघा मीनाकडे 6 ऑप्शन आहे आणि मधूकडे 5 ऑप्शन आहे. तर यांना काय करायचं आहे, याच्यामधून 2-2 सिलेक्ट करायचे आहे ना, 2 गोळे घ्यायचे आहे ना. तर ह्या 6C2 पद्धतीने घेईल आणि हे 5C2 पद्धतीने घेईल. म्हणजे इथे किती येईल, 6C2 म्हणजे काय होईल, आपण पहिल्या गणितामध्ये पाहिलं होतं. तर 6 इंटू 5 2 इंटू 1 हे झालं 6C2चं. 5C2चं 5 इंटू 4 आणि 2 इंटू 1, बरोबर आहे. तर इथे किती होईल मग, 6 बे एक बे बे 3 6, म्हणजे 3 5 15 पद्धतीनं 15 प्रकारे हे घेईल आणि हे किती प्रकारे घेईल, 10 प्रकारे घेईल. तर आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, की मीना बदाम खात नाही तर मधू चॉकलेट खात नाही. तर मधूला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत मीनाला निवडीला उपलब्ध असलेल्या अधिक जोड्या दाखवणारी संख्या कोणती. तर 15मधून 10 वजा करावं लागेल, म्हणजे याच्यामधून काय हे वजा करा म्हणतं, हे असंच म्हटलेलं आहे यांनी, की मधूला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत. मधूला किती जोड्या उपलब्ध आहे, 15, आणि मीनाला किती जोड्या उपलब्ध आहे, 10. तर याच्यामधून हे वजा केलं तर उत्तर किती येते, 5. 15मधून 10 गेले, 5 राहिले. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतं. तर बघा आता आपण नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, सरळ रूप द्या, सोपे रूप द्या. तर इथे 147 म्हणजे काय, काय होतं 147 मध्ये, 49 गुणिला 3, बरोबर आहे. आणि 192 म्हणजे काय, 64 गुणिला 3, आणि 75 म्हणजे काय, 25 गुणिला 3. ठीक आहे. तर या ठिकाणी काय लिहायचं मग, हे जर इथे जर लिहिलं आपण 147च्या जागी 49 गुणिला 3, तर हे कसं आहे, वर्गमुळात आहे, याला वर्गमुळात टाका, याला वर्गमुळात टाका, याला वर्गमुळात टाका. याला वर्गमुळात टाकलं किती येईल मग, 7√3, म्हणजे हे 49 या स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं आपण, तर काय होते, 7 होतात त्याचे स्क्वेअर रूट, म्हणजे 49चं स्क्वेअर रूट किती होते, 7 होते. 64चं स्क्वेअर रूट किती होईल, 8 होईल, म्हणजे इथे 8√3 येईल. इथे 25√3 याचा किती होईल, 5√3 येईल. ठीक आहे. तर ह्या किमती जर या ठिकाणी ठेवल्या आपण, तर हे काय होईल मग 4/7 आणि 7√3, बरोबर आहे, अधिक 3/8 आणि 8√3. ठीक आहे. आणि इथे काय होईल मग, अधिक मायनस आहे ना, -1/5 आणि 5√3. ठीक आहे. अशा प्रकारे हे लिहून घेतलं आपण सगळं. ठीक आहे. तर इथे काय होईल मग, 7-7 कॅन्सल होईल, इथे काय होईल, 8-8 कॅन्सल होईल, आणि इथे काय होईल मग, 5-5 कॅन्सल होईल. इथे काय राहिलं मग, 4√3, इथे 3√3 आणि इथे 1√3, असंच राहिलं ना. तर याच्या काय होईल, 4 आणि 3 7, 7√3 वजा 1√3 म्हणजे 6√3. 6√3 जेव्हा ऑप्शनमध्ये असेल ते आपलं उत्तर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये इथे 6√3 आहे. तर हे आपलं उत्तर या ठिकाणी निघालेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे फक्त. हा 147 म्हणजे 49 गुणिला 3, आणि 192 म्हणजे 64 गुणिला 3, आणि 75 म्हणजे 25 गुणिला 3. तर यांना बाहेर काढून घ्यायचं. इथे 7√3 येईल, इथे 8√3 येईल, आणि इथे 5√3 येईल. मग हे 7-7 कॅन्सल होतील, आणि इथे मग काय होईल, 4√3, इथे 8-8 कॅन्सल झाले, 3√3 आणि इथे 1√3. तर 4 आणि 3 7√3 वजा 1√3 म्हणजे काय होईल ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. 25/5 येईल इथे. नंतर काय म्हटले त्यांनी, प्लस म्हणजे मायनस,
आणि इथे भागीला म्हणजे काय म्हटलेलं त्यांनी, भागीला म्हणजे प्लस, भागीला म्हणजे प्लस, तर इथे प्लसचं साईन येईल, इथे 7 येईल. त्याच्यानंतर त्यांनी मायनस म्हणजे गुणाकार, मायनस म्हणजे गुणाकार म्हटले आहे, तर इथे 4 येईल. आणि इथे प्लस म्हणजे काय म्हटले, मायनस म्हटलेलं आहे, तर इथे 9 येईल. ठीक आहे. अशा प्रकारे मांडणी आपण केलेली आहे. आता बॉडमासनुसार आपण जाऊया. तर बॉडमासनुसार काय करावं लागते, आधी भागाकार करावं लागते. तर 25/5 म्हणजे किती आले, 5 आले. त्याच्यानंतर काय करावं लागते, गुणाकार, म्हणजे 700 इथे किती आले, 28 आले. आणि इकडे वजा 9 आहे, तर 28 आणि 5 33, 33 वजा 9 म्हणजे किती आलं, 24 आलं. या गणिताचे उत्तर किती येते, 24 येते. फक्त इथे बॉडमास कसं लावायचं आणि हे चिन्ह बदलवून कसे ठेवायचे हे लक्षात आलं की हा उदाहरण पटकन सोडवता येते. ठीक आहे. याच्यानंतर इथे बघा, एक मुद्दल रकमेवर म्हणजे मुद्दल आपल्याला माहीत नाही, तर मुद्दल आपण काय घेतो, पी घेतो नेहमी. ठीक आहे. मुद्दल रकमेवर काय करायचं आहे, दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज दिलेले आहे आपल्याला, 2 वर्षाचे सरळ व्याज दिलेले आहे. तर 1+r भागीला 100 आणि रेस टू द पॉवर n वजा p हे कशाचं, चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. ठीक आहे. तर इथे काय होईल मग, CI चक्रवाढ व्याज बरोबर काय होईल, p बाहेर काढला आपण, तर इथे काय होईल, 1+r, r म्हणजे किती, 10, r म्हणजे 10 आहे, आणि इथे भागीला 100, आणि याचा घातांक किती आहे, 2, आणि वजा काय होईल मग, 1. p जर बाहेर काढला आपण दोन्ही याच्यातून, तर इथे वजा 1 होईल. बरोबर आहे. इथे किती आलं मग, 945. बरोबर काय होईल, हे किती होईल, 110 आणि भागीला 100, तर याचा वर्ग म्हणजे 110 गुणीला 110 भागीला 100 गुणीला 100 वजा 1, अशा प्रकारे हे येईल. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कटला, तर इथे किती आलं मग, 121 भागीला 100 वजा 1 बरोबर 945. तर आता हे याचा जर आपण सोडवलं याला, तर काय होईल, 121 मधून 100 वजा केले तर 21 येईल, भागीला 100 येईल. इथे काय आलं मग, 945 गुणीला बरोबर 945 बरोबर 21 भागीला 100. तर या 21ने याला भागितलं तर किती येतात, 45, आणि याला 100ने गुणलं तर 45 गुणीला 100 म्हणजे 4500. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी उत्तर येतं. ठीक आहे. आता शेवटचं उदाहरण बघा, टू पिक अ बोन विथ वन, याचा अर्थ काय होतो हे विचारलेलं आहे. या योग्य वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो. टू पिक अ बोन म्हणजे काय होतं, टू क्रिटिसाइज किंवा टीका करणे किंवा टू क्रिटिसाइज असं याचं